महाराज हे अत्यंतिक कनवाळू आणि प्रेमळ असे आहेत. कधीही कोणाला टाकून बोलले नाही, रागावले नाही. मधोन्मध विप्रांचा अपवाद सोडल्यास महाराजांचे रागावणे म्हणजे काय हेच भक्तांना ठाऊक नव्हते. महाराजांची वत्सल मूर्ती समोर आली की भक्त अत्यंतिक प्रेमाने भावविभोर होत असत. आणि त्यातही गुरु महाराजांनी प्रेमाने हाक मारली की जन्माचे सार्थक झाल्याचा आनंद होत असे. डोळे भरून आल्याने बाष्प जसे येताच धुसर दिसते, तसेच गुरु महाराज दिसले. जन्मोजन्मी आठवण ठेवून हाक मारून क्षेम कुशल विचारणारा परमात्मा किती प्रेमळ आणि करुणामूर्ती आहे. काही चूक झाल्यास तटावणारे, रागे भरणारे दत्त महाराज हे शरण जाताच अत्यंत प्रेमाने जवळ घेतात, समजावतात. एकदा आपला भक्त म्हणून महाराजांनी आपलं म्हटलं की पाहायलाच नको. सर्व भार ते घेतात आणि आपण निर्धास्त होतो. यालाच गुरुकृपा असे म्हणतात. पैसा, गाडी, बंगला म्हणजे गुरुकृपा नव्हे. आयुष्यात येणारी अनेक संकटे आपल्या नकळत टळून जातात. ते टळलेले संकट म्हणजेच गुरुकृपा होय. गाडीवरून जाताना कोणाचा धक्का लागून पडता पडता आपण स्वतःला सावरतो, ते सावरणे म्हणजेच गुरुकृपा होय. कोसळलेल्या दुःख रूपी डोंगराला पेलण्याची जी ताकद आपल्यात निर्माण होते, ती ताकद म्हणजेच गुरुकृपा होय. आता सर्व संपलं असं वाटत असताना पुन्हा उठून विश्व निर्माण करण्याची नवी उमेद उत्पन्न होते. ती उमेद म्हणजेच गुरुकृपा. अडचणीमध्ये सर्व साथ सोडून गेले असता तू लढ, आम्ही आहोत सोबत, हे गुरुबंधूचे शब्द म्हणजेच गुरुकृपा. प्रसिद्धीच्या शिखरावर असताना तेथूनच हवेत न उडता पाय जमिनीवर ठेवणे म्हणजे गुरुकृपा. पैसा, गाडी, बंगला नसताना आयुष्यात असलेले समाधान म्हणजेच गुरुकृपा होय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.